मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नुकताच फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, हे पैसे महिलांना 1500 रुपये दरमहाप्रमाणेच जमा करण्यात आलेले आहेत। आणि मित्रांनो, महायुती सरकारने मागे घोषणा केली होती की लाडक्या बहिणींचा जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे तो आम्ही 2100 रुपये प्रमाणे पुढे देणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपेक्षा अशी होती की आता जो काही फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा जो काही हप्ता आम्हाला मिळणार आहे तो आता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे, परंतु तसे काही झाले नाही। आता देखील महिलांना 1500 रुपये प्रमाणेच या ठिकाणी दोन्ही महिन्यांचे हप्ते हे देण्यात आलेले आहेत। अजूनही लाडक्या बहिणी 2100 रुपयाच्या हप्त्याची वाट पाहत आहेत की कधीपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 2100 रुपये प्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी सरकारला विरोधकांकडून देखील विचारणा होत आहे की तुम्ही मागे जी काही घोषणा केली होती लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबतची, त्या संदर्भात काय झाले? कारण की अजूनही तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता हा देत नाहीयेत, तर तो तुम्ही कधीपासून देणार आहेत? तसेच लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी उत्सुकतेने वाट पाहत आहेत की 2100 रुपये देण्याबाबत जी काही सरकारने घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी कोणत्या महिन्यापासून केली जाणार आहे? तर या सर्व प्रश्नांना या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सविस्तरपणे अधिवेशनामध्ये माहिती ही दिलेली आहे। या ठिकाणी तुम्ही लाईव्ह पाहू शकता। या ठिकाणी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून दिले जाणार आहेत याबाबत सविस्तरपणे या ठिकाणी माहिती ही सांगितलेली आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती। फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे। याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे। आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार